शोभाताई फडणवीस या मधल्या काळामध्ये कुठेच लाईमलाईटमध्ये नसल्याने त्यांचा हा एक प्रयत्न असू शकतो अशी चर्चा चंद्रपुरामध्ये आहे की या माध्यमातून, मेळाव्याच्या माध्यमातून कोणावर तरी शरसंधान त्यांनी केल्यामुळे त्या अचानक चर्चेत आल्या. संयमाचा भाग जो आहे तो कुठेतरी मुनगंटीवारांनी न पाळल्यामुळे या चर्चांना आणि या वादाला ही अधिक उभारी मिळाली. देवेंद्र फडणवीसांच्या काकू, आणि आपण त्या काकू असून देखील आपल्याला ते महत्व मिळत नाहीये. तर हा एक भाग मला असं वाटतं की या सगळ्या स्टेटमेंटमध्ये, कारण त्या भाजप स्थापना दिवसानिमित्त असं कोणी काहीच बोललं नाही किंवा या संदर्भात हे फक्त आणि फक्त शोभाताई फडणवीसांचंच वक्तव्य इथे आपल्याला दिसतं. देवेंद्र फडणवीसांची अशी पण एक ख्याती आहे की साधारणपणे त्यांना ज्यांनी कोणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्टेजमध्ये त्रास दिला असेल त्यांना ते विसरत पण नाही. समजा ते मुनगंटीवार हा त्यांचा एक शत्रुत्वाचा भाग असेल तर त्याच्यामध्ये हा एक भाग असू शकतो का, पण राजकीय परिपक्वता बघता तो त्याच्यामध्ये नसावा. नमस्कार, मी रोहित हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमी नागपूरमधनं आहे. नागपूरमध्ये नेहमी खरं तर देवेंद्र फडणवीस चर्चेत असतात, पण यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या सख्या काकू शोभाताई फडणवीस या चर्चेत आल्या आहेत, कारण त्यांनी मुनगंटीवारांवरती टीका केली आहे. जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार हा संघर्ष आता चंद्रपूरमध्ये सुरू झालाय का? मुनगंटीवार भाजपमध्ये नाराज आहेत का? मुनगंटीवारांच्या मनात नेमकं काय चाललंय? आणि मुनगंटीवार हे भाजपमध्ये राहूनच विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावतात का? असे अनेक प्रश्न आता लोकांना पडतायत, नागरिकांना पडतायत, आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपला प्रयत्न आहे. या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याशी जोडले गेलेले आहेत नागपूरवरनं विकास वैद्य, जे हितवाद या वर्तमानपत्रामध्ये राजकीय प्रतिनिधी आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्स या प्लॅटफॉर्मवरती. नागपूरमधल्या घटना तुम्ही बघताय सर. मला तुम्हाला विचारायचं आहे की शोभना फडणवीस यांच्या वक्तव्य खूप चर्चेत आलेलं आहे, आणि त्यांनी एक प्रकारे मुनगंटीवारांवरती टीका केली आहे. कार्यक्रम किशोर जोरगेवारांचा होता, टीका मुनगंटीवारांवर झालेली आहे, आणि ती झालेली आहे फडणवीस काकूंकडनं. नेमकं काय घडलंय आणि नेमकं राजकारण काय? सर्वप्रथम धन्यवाद मला आपण बोलावल्याबद्दल. कारण द पॉलिटिक्स या चॅनलबद्दल म्हणजे मी पुष्कळदा याचे कार्यक्रम बघितलेले आहेत आणि आय एम हायली इम्प्रेस्ड, आणि मला त्या कार्यक्रमात संधी मिळते याचा मला खूप आनंद होतो. याचं जे शोभाताई फडणवीसांनी जे वक्तव्य परवा केलं भाजप स्थापना दिवसाच्या मेळाव्यानिमित्त, तर याला खूप अनेक कंगोरे याच्या मागे आहेत. म्हणजे नेमकं म्हणजे केवळ शोभाताई फडणवीसांचं वक्तव्य आणि मुनगंटीवार, कारण मुळात हंसराज अहिर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार असा जो हा पूर्वीचा एक जो राजकीय विरोधाचा प्रवास सुरू झाला होता, त्यावेळेला हंसराज शोभाताई फडणवीसांनी नेहमीच हंसराज अहिरांना साथ दिली. आणि मुनगंटीवारांचं प्राबल्य ज्या पद्धतीने वाढत गेलं चंद्रपूरच्या मतदारसंघामध्ये, तर त्या प्रत्येक प्रवासामध्ये साधारणपणे शोभाताई फडणवीसांनी हंसराज अहिरांना साथ दिली. आणि अनेक निवडणुकांमध्ये असं झालं की जसं ज्या वेळेला काँग्रेसची एक मात्र सीट जेव्हा महाराष्ट्रातून आली होती ती चंद्रपुरांची होती. बाळू धानोरकर म्हणून ज्यांची नंतर डेथ झाली आणि त्यांच्या जागी त्यांच्या मिसेस प्रतिभाताई धानोरकर या निवडून आल्या. तर त्यावेळेला देखील बाळू धानोरकर हे शिवसेनेकडनं लढले होते. बाळू धानोरकर हे मूळचे काँग्रेसचे. तर तर त्यावेळेला देखील अशी एक चर्चा झाली होती की सुधीर मुनगंटीवारांनी हंसराज अहिरांना मदत करण्याऐवजी त्यांनी बाळू धानोरकरांना मदत केली. जर मुनगंटीवारांनी त्यावेळेला हंसराज अहिरांना मदत केली असती तर कदाचित हंसराज अहिर हे निवडून आले असते. पण मला वाटतं या वेगवेगळे जे राजकीय संदर्भ याच्यामध्ये वापरले जातात, ज्यावेळी शोभाताई फडणवीसांनी यांच्यावर प्रहार केला एक इनडायरेक्टपणे, की त्यांनी असं म्हटलं की दोन मेळाव्याची गरज काय? एक मेळावा ऑलरेडी जे किशोर दोर्जेवारांनी घेतला होता. बेसिकली किशोर दोर्जेवार हे मुळात सुधीर मुनगंटीवारांचे शिष्य. म्हणजे सुधीर मुनगंटीवारांनीच दोर्जेवारांना चंद्रपूरमध्ये लहानाचं मोठं केलं आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये ते वाढले दोर्जेवार. पण नंतरच्या काळामध्ये दोर्जेवारांनी जेव्हा जेव्हा एक साधारणपणे असतं ना की राजकीय प्रवासामध्ये आपली महत्वाकांक्षा वाढत जाते,
तर दोरजेवारांनी ज्या ज्या वेळी सुधीर मुनगंटीवारांना म्हटलं, त्यावेळेला असं म्हटलं जातं की सुधीर मुनगंटीवारांनी फारसं त्यांच्या मागणीला महत्त्व दिलं नाही, म्हणजे त्यांना निवडणूक लढवायची किंवा जे काही त्यांची राजकीय महत्वाकांक्षा होती. आणि त्या याच्यामध्ये त्यांनी शिवसेना आणि इकडनं तिकडनं अनेक तिकीटं मागून बघितली अनेक वेळा. 2 वेळा ते पराभूत झाले, पण मागच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले. आणि यावेळेला भाजपला असं वाटलं की दोरजेवार हे एक प्रॉमिसिंग कॅन्डिडेट चंद्रपूरमधनं असू शकतात. त्याच्यामुळे भाजपने जेव्हा दोरजेवारांना भाजप म्हणजे पार्टीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, तर अर्थातच भाजपची एक आपल्या सर्वांना माहिती आहे की भाजप ही कॅडर बेस पार्टी आहे. आणि ती सर्वसाधारणपणे त्या त्या एरियामध्ये त्या त्या एरियाचे जे नेते असतात, त्या नेत्यांशी चर्चा करून मग अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात. तर त्यावेळेला सुधीर मुनगंटीवारांना त्यांनी विचारलं होतं, पण सुधीर मुनगंटीवार हे बरेचसे नकारात्मक होते. आणि त्यांनी खूप वेळपर्यंत दोरजेवारांच्या बद्दल सकारात्मकता दर्शवली नाही. पण फायनली वरून सगळं पार्टी हायकमांड, कारण त्यांना प्रत्येकाला म्हणजे बीजेपीनी त्यावेळेस एक जी स्ट्रॅटेजी आखली होती, त्यांना एक 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 सीटचं त्यांना महत्व होतं की आपण किती सीट्स यावेळेस अधिकाधिक सीट जिंकू शकू महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत. त्याच्यामुळे फायनली शेवटी मुनगंटीवारांना दोरजेवारांना त्या पक्षात घेताना त्यांचं फूल देऊन स्वतः स्वागत करावं लागलं. तर ही जी एक जी पार्श्वभूमी होती. आणि दुसरं मला एक असं वाटतं की हे म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल, पण देवेंद्र फडणवीस ज्या क्षणापासून 2014 पासून त्यांनी अ, या महाराष्ट्राचं नेतृत्व करायला सुरुवात केली, त्या क्षणापासून देवेंद्र फडणवीसांनी फेवरेटिझम हा प्रकार फारसा वापरला नाही. म्हणजे त्यांनी पर्टिक्युलर नेत्यांना कुठे फेवर केलं, त्यांनी साधारणपणे प्रत्येक नेत्याची एक युटिलिटी व्हॅल्यू ही बघत आले ते. त्यामुळे शोभाताई फडणवीस या 95 मध्ये भाजप सेनाची जेव्हा युती होती, त्यावेळेला जेव्हा मिनिस्टर होत्या, तर याचा अर्थ पण पण त्यांच्या मिनिस्ट्रीच्या तो जो एक कालखंड होता, त्याच्यानंतर एक पार्टीमध्ये त्यांची पोझिशन त्या काही फारशा लाईमलाईटमध्ये राहिल्या नाही. त्याच्यामुळे एक असं चंद्रपूरकरांशी जर आपण चर्चा केली, तर एक असं दिसतंय की शोभाताई फडणवीस या पार्टी फोल्डमध्ये तितकं त्यांचं महत्व नसल्यामुळे किंवा त्यांना त्या प्रकारचं पद नसल्यामुळे किंवा त्या लाईमलाईटमध्ये नसल्यामुळे त्यांनी अचानक असं कुठलं स्टेटमेंट केलं का? कारण जे चंद्रपूरच्या राजकारणामध्ये सध्या जे वेगवेगळे गट, वेगवेगळे ग्रुप्स काम करतात आहे. आज हंसराज अहिर मुनगंटीवार हा एक भाग झाला. आता त्याच्यामध्ये किशोर जोरगेवार त्याच्यामध्ये जोडले गेलेले आहे. या मधल्या काळामध्ये तिसरी टर्म जिंकून आलेले बंटी भांगडिया, जे सध्या चिमूरचे आमदार आहेत, पण त्यांचं देखील या चंद्रपूरच्या राजकारणामध्ये जे आता वर्चस्व ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे साधारणपणे मुनगंटीवार एक लढाई लढतात आहे. आणि या सगळ्या बाजूला, कारण मध्यंतरी मुनगंटीवारांशी या सगळ्या वादावर लोक बोलले होते. कारण एक एक ते एक क्लिअर दिसत आहे की मुनगंटीवार कुठेतरी जोरगेवारांना आपला नेता मानायला तयार नाहीये. म्हणजे चंद्रपूरचा आमदार म्हणून, नेता म्हणजे त्याचा काही वरिष्ठ भाग नाहीये, पण आता ते आमदार असल्यामुळे त्यांना जे भाजपचं जे काही नेतृत्व प्राप्त झालं आहे त्या त्या जिल्ह्याचं, तर तर ते नेतृत्व कुठेतरी मुनगंटीवार आणि जोरगेवार मध्ये अजून कदाचित तो एक भाग असेल की मुनगंटीवार हे स्वतः त्यांनी जोरगेवारांना पुढे आणल्यामुळे, म्हणजे जो आपला शिष्य आहे त्याला आता कशा पद्धतीने आपण नेतृत्व प्रदान करायचं, हा एक भाग. आणि दुसरा, 2024च्या निवडणुकीच्या विजयानंतर ज्या काही मोठ्या नेत्यांना मंत्रिपदापासून दूर जावं लागलं, त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार एक आहेत. आपण बघितलं असेल की आता नुकत्याच संपलेल्या बजेट अधिवेशनामध्ये मुनगंटीवार हे सरकारच्या विरोधात बरेच आक्रमक होते. म्हणजे त्यांनी अगदी सभागृहामध्ये इथपर्यंत ते बोलले की म्हणजे त्यांनी की माझा आता सूर्यास्त सुरू आहे, आणि बावनकुळेंना त्यांनी म्हटलं की तुमचा सूर्योदय सुरू आहे. कारण बावनकुळे हे त्यांना शपथविधी जेव्हा झाला नागपुरामध्ये, तर आज त्यांना रेव्हेन्यू सारखं सर्वात महत्वाचं खातं, हे अत्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं खातं मानलं जातं. तर ते खातं त्यांना जे मिळालेलं आहे, तर त्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवारांचं फॉरेस्ट मधलं काम हे अतिशय नावाजलेलं असलं तरी कोणीही अपेक्षा केली नव्हती की मुनगंटीवारांना मंत्रिपद मिळणार नाही. तर ते ते मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते कुठेतरी फ्रस्ट्रेशन
की जे चंद्रपूरच्या छोटे छोटे कामं, जसं चंद्रपूरमध्ये काही बसेसचं लोकार्पण झालं, तर त्या बसेसचे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. म्हणजे जोरगेवारांचा कार्यक्रम वेगळा झाला आमदार म्हणून, आणि मुनगंटीवार त्या चंद्रपूरचे नेते म्हणून त्यांच्या समर्थकांनी त्याच बसचा एक वेगळा कार्यक्रम घेतला. तर हे आता लोकांमध्ये ओपनली दिसायला लागलेलं आहे. साधारणपणे पार्टीजमध्ये अंतर्गत कलह हे बरेचदा मोठ्या प्रमाणात असतात, की जसं आता नागपूरमध्ये असं एक बोललं जातं की बुवा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कुठेतरी मतभेद आहेत. पण ते मतभेद असे ओपनली दिसत नाही. एक मॅच्युरिटी जी आपण म्हणतो, ती मॅच्युरिटी ती ती प्रत्येक पक्षामध्ये असते. काँग्रेसमध्ये आपण बघतो की काँग्रेसमध्ये हा फॅक्शनलिझम खूप मोठ्या प्रमाणात समोर आलेला आहे. जसं मी मी काही काँग्रेसच्या नेत्यांशी बोललो किंवा मुनगंटीवार वाद, तर म्हणे आमच्याही पक्षामध्ये वाद कमी नाही आहे. धानोरकर आणि तुमचे वडेट्टीवार यांचे वाद तर अतिशय चव्हाट्यावर आलेले आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की इलेक्शनच्या आधीच्या काळामध्ये एक जी मीटिंग झाली, त्याच्यामध्ये धानोरकरांनी ती मीटिंग घेतली होती ब्रह्मपुरीला. आणि त्या मीटिंगमध्ये डॉक्टर परिणय फुके हे भाजपचे आमदार आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे मानले जातात. तिथे एक असा सूर निघाला होता की विशिष्ट समाजाच्या लोकांचं आता चंद्रपुरातलं वर्चस्व, जे विशिष्ट समाजाचे आहेत पण ते मायनॉरिटीमध्ये आहे, त्यांचं वर्चस्व आता संपलं पाहिजे. आता धानोरकरांचा रोग हा कदाचित वडेट्टीवारांवर असेल, पण फुकेंचा रोग हा मुनगंटीवारांवर असू शकतो का? कारण शेवटी वार आणि वार हा साधारणपणे तो जो कोमटी समाजाचा जो वर्ग तिथे मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे तो मोठ्या प्रमाणात इन द सेन्स की त्यांचं राजकीय वर्चस्व वाढलेलं आहे, तर तसे ते मायनॉरिटीत आहेत. तर तर या प्रकारचे जे इक्वेशन्स आहेत, आणि त्या पार्श्वभूमीवर शोभाताई फडणवीसांचं हे वक्तव्य. दुसरं मला असं एक वाटतं की मुनगंटीवारांनी मुनगंटीवारांचं व्होकल होणं, म्हणजे जसं आपण बघितलं असेल की एकेकाळी एकनाथ खडसेंच्या सोबत, म्हणजे जसं गोपीनाथ मुंडेंसोबत देवेंद्र फडणवीस राहायचे, किंवा नंतरच्या काळामध्ये एकनाथ खडसेंसोबत ते राहायला लागले. अं, राजकीय म्हणजे हायकमांडनी, भाजपच्या हायकमांडनी 2014 मध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडलं. ते पुन्हा अनपेक्षित होतं, कारण त्यावेळेला त्यावेळेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे यांनी एकही मंत्रिपदाचं काम कधीही जबाबदारी काम केलं नसताना देखील त्यांना त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणं, त्याच्यामुळे ते जे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले जे चेहरे होते, ज्याच्यामध्ये एकनाथ खडसे असतील, त्याच्यामध्ये मुनगंटीवार असतील, टू सम एक्सटेंड चंद्रकांत दादा पाटील असतील, किंवा इतर जे सिनियर नेते ते विनोद तावडे त्या ह्याच्यामध्ये होते. इव्हन तुमच्या पंकजा मुंडेंनी देखील एक इनडायरेक्ट क्लेम त्या ह्याच्यामध्ये केला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या नेतृत्व फळीमध्ये जसं जसं खडसे खूप व्होकल झाले, आणि खडसेंनी खूप पहिल्यांदा इनडायरेक्ट टीका करता 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 त्यांनी पुष्कळ ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं. तर मला वाटतं मुनगंटीवारांचं व्होकल होणं हा पण एक भाग आहे की ज्या पद्धतीने तावडेंना जेव्हा तिकीट नाकारण्यात आले, तावडेंनी न बोलता सरळ सरळ पक्षाची राष्ट्रीय जबाबदारी स्वीकारून ते तिथे रुजू झाले. त्यांचं बिहार आणि चंदीगडच्या याच्यामध्ये कौतुकही झालं की तिथे त्यांनी काय काय काम केलं. मला वाटतं मुनगंटीवारांचं व्होकल होणं हा एक भाग आहे. आणि मुनगंटीवारांनी मध्यंतरी कुठेतरी चॅनलला किंवा वृत्तपत्राला हे सांगताना सांगितलं की या माझ्या सगळ्या बोलण्याचं किंवा जे याचं इंटरप्रिटेशन चुकीचं होतं. मला असं कुठली नाराजी नाहीये. मला मंत्रिपद दिलं नसलं तरी चालेल, मी एक कार्यकर्ता म्हणून काम करेल. पण ते कुठेतरी कृतीत, म्हणजे आपण ज्या पद्धतीने पाहिलं की देवेंद्र फडणवीसांना जेव्हा शिंदेंना मुख्यमंत्री केलं, तेव्हा असं साधारणपणे समज होता, इव्हन देवेंद्र फडणवीसांनी पण खाजगी सांगितलं होतं की ते मंत्रिपदात कुठेच राहणार नाही मंत्रिमंडळामध्ये, आणि ही विल सपोर्ट लाईक अ लीडर. पण त्यांना इमिडिएटली पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तुम्ही आता उपमुख्यमंत्री व्हायचं. आणि त्यांनी त्यावेळेला जे स्टेटमेंट दिलं होतं की मला पक्षाने जर उद्या म्हटलं की बाबा रे तू आता एक कार्यकर्ता म्हणून वावर, तर मी ते देखील करायला तयार आहे. तर मला असं वाटतं की हे जे एक मॅच्युरिटी स्टेटमेंट आहे, ते या मॅच्युरिटीच्या स्टेटमेंटच्या तुलनेमध्ये मुनगंटीवार जितके व्होकल होत जातात, त्या व्होकल होण्यानंतर या अशा पद्धतीचं शोभाताई फडणवीसांचं वक्तव्य असेल,
किंवा इतर ज्या पद्धतीची त्यांचं स्वतःचं मुनगंटीवारांचं भाषण असेल त्या सभागृहातलं, तर याचा परिणाम म्हणून लोक त्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला लागलेले आहे. दुसरा एक मला एक आपल्याला सांगायची इच्छा होते की 2014 मध्ये ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद म्हणजे त्यावेळेस कोण मुख्यमंत्री होणार हा एक म्हणजे हा इश्यू गुलदस्त्यात होता. तो काही त्याचं नाव आणि ते सगळं डिक्लेअर व्हायचं होतं. असं एक म्हणतात की फडणवीसांना त्यावेळेस मोदींनी आणि शहांनी यांनी खासगीत बसून हे सांगितलं होतं की आपण मुख्यमंत्री होणार. पण तो त्यांच्या खासगीतला भाग आहे, त्याचा आपल्याला नक्की त्याचं काही क्लॅरिफिकेशन किंवा त्याचं आपण हे म्हणू नाही शकत कन्फर्म. त्यावेळेला त्यावेळेला साधारणपणे महाराष्ट्रातल्या तिकीट वाटपामध्ये अ, नितीन गडकरींचा खूप मोठा रोल राहिला होता. आणि अनेक त्यावेळेचे म्हणजे विदर्भामध्ये जसं आशिष देशमुख असेल, भांगडिया असेल, समीर मेघे असतील, असे सगळे जे नेते होते, या सगळ्या नेत्यांना तिकीट देणं, या तिकीट देण्यामध्ये फार मोठा रोल हा गडकरींनी निभावला होता. त्या काळामध्ये जेव्हा हे सगळे आमदार निवडून आले आणि त्यांचे शपथविधी झाल्यानंतर ते पहिल्यांदा त्यांनी एक काम केलं की सगळे आमदार साधारणपणे 39 ते 40 आमदार हे गडकरींना भेटायला, त्यावेळेस गडकरी त्यांच्या महालच्या वाड्यामध्ये राहायचे, गडकरींना भेटायला त्या वाड्यावर गेले. आणि वाड्यावर तिथे गेल्यानंतर एक बाहेर अशी एक बातमी साऱ्या मीडियाला देण्यात आली की सगळे आमदार हे गडकरींना गळ घालायला गेलेले आहे की आपण मुख्यमंत्री व्हावं. आता त्यावेळेची जी उत्सुकता होती की कोणाचंच मुख्यमंत्री पदासाठी नाव न आल्यामुळे त्यावेळेला लोकांमध्ये एक उत्सुकता ताणली गेली. आणि नितीन गडकरी मुख्यमंत्री होऊ शकतात का? तर होऊ शकतात. कारण त्यावेळेला ऑलरेडी त्यांचा 5 वर्षाचा 5 टर्मचा MLCचा अनुभव होता. आणि ते PWD मिनिस्टर म्हणून त्यांनी अतिशय म्हणजे जबरदस्त काम ज्याला आपण म्हणतो की स्वतः अटल बिहारी वाजपेयींपासून बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं त्या संदर्भात कौतुक केलं होतं. त्याच्यामुळे त्यांचा कामाचा आवाका आणि सगळं पाहता की हो, ते मुख्यमंत्री होऊ शकतात, ते लोकप्रिय आहे, ते सगळ्या वर्गामध्ये त्यांचं हे त्या सगळ्या वर्गामध्ये त्यांची मान्यता आहे, त्यांचा ऍक्सेप्टन्स आहे. आणि वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीशी किंवा वेगवेगळ्या ग्रुपशी त्यांचं जे एकूण कोऑर्डिनेशन आहे जे आजही आपण बघतो. तर त्यावेळेला काय झालं की त्यावेळेला ही खबर जेव्हा पसरली की साधारणपणे हे आमदार त्यांना गळ घालायला गेलेले आहे, तर तर ती मीडियावाले सगळे चॅनलवाले गडकरींच्या वाड्यामध्ये पोहोचले. आणि मिटिंग संपल्यानंतर प्रत्येक आमदारांना, मग आशिष देशमुख असेल, समीर मेघे असेल किंवा जे कोणते आमदार होते, त्या आमदारांना त्यांनी हे विचारलं की आपल्याला गडकरी हे मुख्यमंत्री झालेले चालतील का? आणि अर्थातच म्हणजे सगळ्या आमदारांनी हो म्हटलं की हो, निश्चितपणे की गडकरी जर मुख्यमंत्री झाले तर अधिक चांगलं महाराष्ट्राचं त्याचं चलन चांगलं होईल, महाराष्ट्र हा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस करू शकेल. कारण गडकरींचे एकूण विजनरी आणि सगळं हे बघतात. तर त्यावेळेला अशी एक चर्चा झाली, त्यातला खरे खोटेपणा माहीत नाही, की हे मुनगंटीवारांनी घडवून आणलं. मुनगंटीवारांनी हे त्यावेळेला त्यावेळेच्या मीडियाला हे सांगून की अशा पद्धतीने झालाय. आणि मग त्या ह्याच्यामध्ये कृष्णा खोपडे जे पूर्व नागपूरचे आमदार आहेत, ज्यांनी जे सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचे जे विक्रम ज्या काही 6-7 आमदारांच्या नावावर यावेळेच्या 2024च्या विधानसभा इलेक्शन मध्ये आहे, त्याच्यामध्ये कृष्णा खोपडे एक आहे. आणि त्या कृष्णा खोपडेंनी अशी एक आरोळी ठोकली की जर गडकरी मुख्यमंत्री होणार असतील तर मी माझा मतदारसंघ रिकामा करून द्यायला तयार. ते ही विल कॉन्टेस्ट फ्रॉम देअर आणि मी सगळी हेल्प त्यांना करेल. तर या पद्धतीचं एक चर्चा झाल्यानंतर एक साधारणपणे जेव्हा फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आलं, त्यावेळेला या चर्चेला अधिक म्हणजे त्याला काय म्हणतात की त्याला ही चर्चा खूप मोठ्या जोरात रंगली. आणि त्यावेळेला मुनगंटीवारांचं नाव आलं होतं. आता मुनगंटीवारांनी हे सांगितलं की नाही, पण मग त्याच्यामध्ये असं म्हणतात की मी नाही म्हणजे माझं नाव नाही तर गडकरीच चालतील, पण आणखीन कोणी नको. किंवा कदाचित अंतर्गत सूत्रांकडून त्यांना असं कळलं असेल की देवेंद्र फडणवीसांचं नाव सुरू आहे म्हणून. आणि म्हणून त्यांनी अशी स्टेप घेऊन ती या पद्धतीचा की गडकरींचं नाव चालवण्याचा हा जो भाग केला. तर ही कदाचित त्या दिवसापासून तर अशी तेढ नाही की एखादा नेता हा एका महत्वाच्या पदावर आरूढ होतोय आणि त्यावेळेला ज्याला आपण म्हणतो राजकीय भाषेत फटाके लागणं, की मला आतापासून की फटाके लागण्याची जी सुरुवात झालेली आहे, तर ती त्या त्या फटाके लागण्याला त्या दिवसापासून सुरुवात झाल्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीसांनी मुनगंटीवारांचं
ते कृत्य हे लक्षात ठेवून त्या पद्धतीची वागणूक नंतर ती लगेच एकदम त्याचं रिफ्लेक्शन येणं अशक्य होतं. कारण स्वतः देवेंद्र फडणवीस त्यावेळेला एक लीडर म्हणून एस्टॅब्लिश व्हायचे होते. पण त्या 5 वर्षामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे सारख्या नेत्याला सांभाळून, म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे आपण असा शब्द प्रयोग केला तरी चालेल की खटवादी नेता असा जो आहे, की त्यांना सांभाळत त्यांनी 5 वर्षामध्ये हा जो एक त्यांचा पूर्ण कारभार पूर्ण केला. आणि त्या काळामध्ये त्यांनी 2019ची लोकसभेचं इलेक्शन हे जिंकून देण्यामध्ये मोठा सहभाग. कारण 2014 आणि 2019 यामध्ये परिस्थिती बदलली होती. साधारणपणे फडणवीसांकडे नेतृत्व यायला सुरुवात झाली ती महाराष्ट्राची. कारण बीजेपी हायकमांडच्या लक्षात आलं की यांनी अतिशय सक्षमतेने हा सगळा राजकीय कारभार, तरी आपल्याला समाजकारणाचा भाग यामध्ये लक्षात घ्यायचा नाहीये, पण राजकीय कारभार तरी अतिशय सुसूत्रपणे त्यांनी तो पूर्ण केल्यामुळे आणि 2019ची निवडणूक असेल किंवा महापालिकेच्या इलेक्शन्स असतील, महापालिकेच्या इलेक्शनमध्ये सर्वच्या सर्व महापालिका म्हणजे मला वाटतं तुमची सोलापूर आणि अकोला टू सम एक्सटेंड जर सोडल्या तर सगळ्या महापालिकांमध्ये हा भाजपचा भगवा झेंडा. आणि मुंबईमध्ये त्यांनी म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवून शिवसेनेला ऑफर केलं सगळं त्यांचं सत्ता तिथली. तर ते एक झालं. आणि 2019ची विधानसभा इलेक्शन जरी त्या याच्यामध्ये त्यांना 2014च्या तुलनेमध्ये जरी कमी सीट्स मिळाल्या असल्या, तरी हा सगळे जे इलेक्शन त्यांनी ज्या पद्धतीने लढवले, तर ती लिडरशिप आल्यानंतर मग त्यांनी एक एक जो समाचार घ्यायला साधारणपणे सुरुवात केली. मग त्या 2019 मध्ये आपल्याला माहिती आहे की अनेकांची तिकीट, मोठ्या दिग्गज नेत्यांची तिकीट त्यांनी हे केली. बावनकुळेंचं तिकीट मध्ये त्यांचा हात नसल्याचं म्हटलं जातं. पण बावनकुळेंसारखा नेता त्यावेळेला 2019 मध्ये त्याला घरी बसावं लागलं. तर हा जो एक भाग हे होता मुनगंटीवारांना, अर्थात 2000 या नवीन ज्या मिनिस्ट्री ज्याच्यामध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले होते त्याच्यामध्ये मुनगंटीवारांना त्यांनी संधी दिली होती. पण मला असं वाटतं की 2014 पासूनची जी चर्चा होती ती त्याचं कन्फर्मेशन हे कदाचित देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अंतर्गत सूत्रामधनं काढून किंवा आता आपल्याला ती एक संधी मिळालेली आहे. आणि पण त्याच्यामध्ये त्यांचा युक्तिवाद असा आहे देवेंद्र फडणवीसांचा, की जेव्हा त्यांना विचारलं की असे काही मंत्रिपद दिले, त्यांचं म्हणणं असं होतं की आता नवीन नेतृत्वाला आपण संधी द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये देखील 2-2, 3-3 टर्म्स आमदार झालेले लोक आहेत. तर हे नवीन रक्त जेव्हा पुढे येईल आणि आपण मुनगंटीवारांना पक्षामध्ये जी काही संघटनात्मक बाबीचा जी काही जबाबदारी राहील ती जबाबदारी आपण त्यांना देऊ. पण त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा भाग आहे की जो मी मगाशी म्हटलं की संयमाचा भाग जो आहे तो कुठेतरी मुनगंटीवारांनी न पाळल्यामुळे या चर्चांना आणि या वादाला ही अधिक उभारी मिळाली. मुनगंटीवार या ठिकाणी जरी म्हणत असले की माझं इंटरप्रिटेशन चुकीचं होत आहे, पण त्या इंटरप्रिटेशन जरी आपण म्हणू की चुकीचं होत असलं तरी ते सांगताना कुठेतरी ते कॉन्फिडन्स मध्ये कुठेतरी कमी पडतात. त्यांची जी काही बॉडी लँग्वेज आहे त्या बॉडी लँग्वेजमध्ये एक डिसअपॉइंटमेंट, आणि मला असं वाटतं की ते डिसअपॉइंटमेंट किंवा ती निराशा किंवा ते फ्रस्ट्रेशन की आपण खूप काळ जेव्हा सत्तेमध्ये असतो आणि सत्तेची सगळे फळं आपण चाखत असताना अचानक आपल्याला बाजूला व्हावं लागतं. तर मला वाटतं हा जो एक जो राजकीय परिपक्वतेचा भाग आहे तो साधारणपणे फडणवीस हे लवकर शिकले. फडणवीसांच्या तुलनेमध्ये म्हणजे फडणवीसांना जरी विरोधी पक्ष नेता राहिले तरी अचानक सीएम असताना ते डेप्टी सीएम होणं. आज आपण बघतो की जसं एकनाथ शिंदे म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातल्या एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की त्यांना कोणतरी विचारलं की तुमचे शिंदे आणि अजित पवार म्हणजे तुमच्या तिघांचे रिलेशन कसे आहे, तर ते ओघाने बोलून गेले की माझं अजित पवारांशी चांगलं जमतं कारण अजित पवार हे मॅच्युअर्ड आहे. पण मग त्यांनी लगेच ती बाजू सांभाळून की एकनाथ शिंदेशी माझी जुनीच मैत्री आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी मला सांभाळायची काही गरज नाही आणि आम्ही तर पहिलेपासूनच एक आहोत. तर हा जो एक मला वाटतं राजकीय परिपक्वतेचा भाग आहे आणि त्याच्यातनं आलेले हे इंटरप्रिटेशन चंद्रपूरमध्ये नवीन नेतृत्व येणं, जोरगेवार असतील आणि हंसराज अहिर हे ते स्वतः नाराज असल्यामुळे
हंसराज अहिरांनी देखील या याच्यामध्ये कुठेतरी त्यांचा सहभाग किंवा आगीत तेल ओतणं म्हणतो त्या पद्धतीने शांतपणे ते करू शकतात. पण मुळात हंसराज अहिर यांचा स्वभाव हा अशा पद्धतीचा नाही आहे. पण ज्या ज्या पद्धतीचे वाद जोरगेवार असतील, बंटी भांगडिया असतील, आणि त्याचं हे करून शोभाताई फडणवीस या इतके दिवस शांत होत्या, इतके दिवस त्यांचं कधीही कुठेही ऍटलिस्ट म्हणजे व्यासपीठावर असं कुठेतरी ओपनली त्यांनी कुठे चंद्रपूरच्या वादाबद्दल किंवा चंद्रपूरच्या एकूण राजकीय मतभेदाबद्दल कधीच चर्चा केली नाही. सर मला याच अनुषंगाने दोन प्रश्न विचारायचे. खरं तर तुम्ही चंद्रपूर आणि नागपूरमधल्या राजकारणाची कुंडलीच आमच्या समोर सगळी उलगडून सांगितलेली आहे की नेमकं गेल्या 10 वर्षात तिथं काय राजकारण होतंय. पण दोन प्रश्न या अनुषंगाने समोर येतात. ते म्हणजे जो जो तुम्ही मुद्दा आत्ता मांडला की शोभाताई फडणवीस या खरं तर माझ्या मते मूल मतदारसंघातनं त्या आमदार राहिलेल्या नंतर त्या विधान परिषदेवरती होत्या आणि जे पहिल्यांदा युतीचं सरकार आलं 95-96 मध्ये तेव्हा त्या मंत्री देखील होत्या. पण त्यानंतर हो, जेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे सक्रिय राजकारणात आहेत किंवा 2014 पासून विशेषतः म्हणू आपण की जेव्हापासून ते हो, मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शोभाताई फडणवीसांच्या काकू जरी असल्या तरी त्या फार कुठं हो, सक्रिय दिसत नव्हत्या. त्यांचं कुठं नाव नव्हतं. त्यांचं कुठं फार महत्वाचं स्टेटमेंटही दिसलं नाही. मात्र हो. आता त्यांनी एका राजकीय व्यासपीठावर जाऊन एक स्टेटमेंट केलंय आणि ते पण कुठेतरी मुनगंटीवारांमध्ये टीका करणारं केलंय. त्यामुळे कुठेतरी शोभाताई फडणवीस या राजकारणात परत एकदा सक्रिय होत आहेत का, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे जे तुम्ही आता सांगितलं सगळं त्याच्यावरनं कुठेतरी फडणवीस हे कधी जोरगेवार असतील, कधी हंसराज अहिर असतील किंवा कधी शोभाताई फडणवीस असतील, यांच्या माध्यमातून कुठेतरी खरा संघर्ष हा फडणवीस विरुद्ध मुनगंटीवार असा सुरू आहे का? नाही, त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे की मुळात शोभाताई फडणवीसांचं जे राजकारणातून म्हणजे थोडंसं राजकीय विजन वासात किंवा राजकीय ज्याला काय म्हणतात की राजकारणापासून दूर राहण्याचा भाग जो आहे, मी जे मगाशी म्हटलं की फडणवीस हे युटिलिटी व्हॅल्यू पाहून त्या नेत्याला निवडतात. त्याच्यामुळे त्यांनी चंद्रपुरामध्ये जे काही चंद्रपूरच्या राजकारणामध्ये जे काही नेते नवीन आणले, जसं भांगडिया इकडे चिमूरमध्ये आले असतील, किंवा आता जोरगेवारांना त्यांनी आणलं. कारण जोरगेवारांना मुळात काय झालं की चंद्रपूरमध्ये भाजपकडे असा नेता नव्हता की जो आपण ज्याला विनिंग कॅन्डिडेट म्हणू. त्याच्यामुळे त्यांनी तो जोरगेवारांना शेवटी एक एक सीट ही महत्वाची असते. मग या याच्यामध्ये मुनगंटीवार कुठेतरी म्हणजे मुनगंटीवार सुद्धा मागे पडतील किंवा काय होईल हा भाग नसतो. हा एक राजकीय परिपक्वतेचा निर्णय आपण या याच्यामध्ये घेतलेला बघतो. आणि कदाचित शोभाताई फडणवीस आपण जसं विचारलं की शोभाताई फडणवीस या मधल्या काळामध्ये कुठेच लाईमलाईटमध्ये नसल्याने त्यांचा हा एक प्रयत्न असू शकतो अशी चर्चा चंद्रपुरामध्ये आहे की या माध्यमातून मेळाव्याच्या माध्यमातून कोणावर तरी शरसंधान त्यांनी केल्यामुळे त्या अचानक चर्चेत आल्या आणि वृत्तपत्रांमधून असेल किंवा विविध चॅनलमधनं असेल त्यांना ती एक आपसूक, कारण शेवटी जो राजकीय मतभेदाचा भाग असतो हा नेहमीच न्यूजसाठी फार महत्वाचा असतो की कुठे काय चाललेलं आहे. आणि शोभाताई फडणवीस या एकेकाळी म्हणजे एक मोठ्या भाजप नेत्या म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातलं त्यांचं राजकारण जे होतं त्यांच्यावर कमांड होती त्या याच्यामध्ये एक. आणि पण याच्यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की मूल हा त्यांचा जो मतदारसंघ राहिलेला आहे त्या याच्यामध्ये मुनगंटीवारांनी मंत्री असल्यापासून मूल मतदारसंघामध्ये कुठेही डेव्हलपमेंटमध्ये कुठे कमी नाही पडू दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या त्या याच्यामध्ये हेही आपण एक बघायला पाहिजे की कुठेतरी त्या ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण करायचं का, असा पण मुनगंटीवारांचा एक होरा असू शकतो. किंवा शोभाताई फडणवीसांना शांत करायचं का, की मूल मतदारसंघामध्ये ती डेव्हलपमेंट करून. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की हे जे एक कन्फ्युजन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि तुमचं की तिथल्या एकूण राजकारणाचं चंद्रपूरचं राजकारण जसं आता प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवारांचा वाद आणि धानोरकरांचं नंतरच्या काळामध्ये थोडंसं बीजेपीकडे एक तो त्यांचा झुकाव दिसला त्या या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर हे जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की शोभाताई फडणवीसांचं स्टेटमेंट हे साधारण असं म्हणतात ना की खूप वर्ष एखादा माणूस सत्तेमध्ये राहिल्यानंतर कुठेतरी साईडलाईन होतोय त्या ह्याच्यामध्ये. आणि ऑब्व्हियसली देवेंद्र फडणवीसांच्या काकू, आणि आपण त्या काकू असून देखील आपल्याला ते महत्व मिळत नाहीये. तर हा एक भाग मला असं वाटतं की या सगळ्या स्टेटमेंटमध्ये
कारण त्या भाजप स्थापना दिवसानिमित्त असं कोणी काहीच बोललं नाही की हे दोन मेळावे होतात आहे किंवा या संदर्भात. हे फक्त आणि फक्त शोभाताई फडणवीसांचंच वक्तव्य इथे आपल्याला दिसतं. सर्वात दुसरा प्रश्न असा होता की जे काय तुम्ही आता सगळी राजकारणाची पूर्वपीठिका सांगितली आणि कसं पडद्यामागं गोष्टी घडत गेलेल्या आहेत, तर ही कुठेतरी फडणवीस विरुद्ध मुनगंटीवार ही विदर्भात नव्या संघर्षाची नांदी आहे का? नाही, मला असं वाटत नाही. कारण आता काय झालेलं आहे तुम्हाला सांगू का मी, की या या मधल्या काळामध्ये मागच्या आता 2014 ते 2024, म्हणजे आता हे 2025 सुरू आहे, पण 24 म्हणजे इलेक्शनचा कालखंड जर धरला, तर या याच्यामध्ये फडणवीस हे आता खूप पुढे निघून गेलेले आहे एकूण राजकारणामध्ये. आपण मध्ये एक चर्चा ऐकली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येऊन गेले आणि ठीक आहे, त्या चर्चेला तसा अर्थ नाहीये. पण आज नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून, किंवा उद्या नरेंद्र मोदींनी जर पंतप्रधान पद त्यागलं किंवा सोडलं किंवा किंवा पुढच्या इलेक्शनमध्ये ते लढले नाही, तर कोण पंतप्रधान होणार? तर देवेंद्र फडणवीसांची साधारणपणे जो आवाका आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं जे एक्सपान्शन आहे ओव्हरऑल त्यांच्या करिअरचं, हे आता खूप रुंदावलेलं आहे, खूप मोठं झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज देवेंद्र फडणवीस म्हणजे तुम्ही जर एक बघाल तर छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, या तिन्ही ठिकाणी सरप्रायझिंग कॅन्डिडेट मुख्यमंत्री म्हणून देण्यात आले. महाराष्ट्रात ते का नाही झालं? तर महाराष्ट्रात ते न होण्याचं महत्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्रातला राजकारणाचा बाज हा वेगळा. महाराष्ट्रामध्ये एकीकडे शरद पवार आहे, उद्धव ठाकरे आहे, या दोन भागात आहे. आणि भाजपमध्ये जे वेगवेगळे नेत्यांचे जे वेगवेगळे गट आहेत, जे छुपे गट आहेत, त्याला आपण काँग्रेस सारखं गटबाजी असं नाही म्हणू. त्याच्यामुळे ते सांभाळणं आणि मुळात मुंबई आणि एकूणच व्यावसायिकतेवर जी काही मोदी आणि शहांचं जे काही त्यांचं त्या पद्धतीचं फ्युचरचं प्लॅनिंग आहे हे सगळं. आज जसं बुलेट ट्रेनला मोठ्या प्रमाणात विरोध झाला या सगळ्या ह्याच्यात. तर मला असं वाटतं की मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस हा तो संघर्ष असा नाहीये. पण एवढं नक्की की देवेंद्र फडणवीसांना जे आपलं राजकीय नेतृत्व एस्टॅब्लिश करताना त्याच्यामध्ये जे काही फॅक्टर्स त्यांच्या मध्ये येतात किंवा फार पूर्वी त्यांच्या मध्ये आले होते. आपण जसं मी एकच मिनिटं तुम्हाला सांगतो की संदीप जोशींना त्यांनी आता मध्यंतरी MLC केलं. तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं किंवा संदीप जोशी 2 वेळा मेयर राहिलेले आहे. नंतर सॉरी, 1 वेळा मेयर राहिलेले आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन. एकमेव मात्र संदीप जोशी असे आहे की ते 2 वेळा स्टँडिंग कमिटी चेअरमन झाले. ते सत्ता पक्ष नेता होते. त्यांना पूर्णपणे महापालिकेचं नेतृत्व दिलं होतं. ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्यांचा फार विचित्र पराभव झाला. म्हणजे जी ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी पदवीधर मतदारसंघ नागपूरचा, हा बीजेपीचा पहिल्या दिवसापासून स्ट्रॉंग होल्ड राहिलेला. आणि त्या त्या याच्यामध्ये त्यांचा पराभव होणं, म्हणजे जी ऍक्च्युली मुळात गंगाधरराव फडणवीस, देवेंद्र फडणवीसांचे वडील, त्यांची ही कॉन्स्टिट्युएन्सी आहे. त्याच्यानंतर त्यांना का आमदारकी दिली? तर याचं महत्वाचं कारण जे मानलं जातं की संदीप जोशींनी देवेंद्र फडणवीसांच्या त्या जुन्या काळामध्ये त्यांना खूप मदत केली, त्यांच्या सोबत काम केलं, त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून त्यांच्या प्रत्येक वेळा त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी एक मित्रत्वाची भूमिका आपण ती निभावली. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे याकरता माहितगार आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी त्यांना त्या त्या काळात पडत्या काळात सहकार्य केलं किंवा त्यांच्या सोबत राहिले, त्यांना कुठेतरी त्यांचं बक्षीस मिळालं पाहिजे. म्हणजे आज संदीप जोशींची कारकीर्द संपली असं म्हणत असताना त्यांना आमदार करण्यात आलं. तर मला वाटतं की म्हणजे मी विषयापासून दूर न जाता तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की हा जो एक भाग आहे की, आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांची अशी पण एक ख्याती आहे की साधारणपणे त्यांना ज्यांनी कोणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्टेजमध्ये त्रास दिला असेल, त्यांना ते विसरत पण नाही. हा एक त्यांचा महत्वाचा भाग आहे. आज आज त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणाची पकड आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. वेगवेगळ्या विधान परिषद निवडणुका असतील, राज्यसभेच्या निवडणुका असतील, त्यांनी ज्या पद्धतीने खेळी खेळून बरोबर ते सगळं आपलं सगळ्यांना निवडून आणण्याचं जे काम केलं. इव्हन शरद पवारांनी ओपनली कबूल केलेलं आहे की त्यांच्या या खेळीची मला देखील कल्पना आली नाही. किंवा जयंत पाटलांनी भर सभागृहात म्हटलेलं आतापर्यंत महाराष्ट्राला मिळालेला सर्वात चाणाक्ष, सर्वात हुशार आणि सर्वात चतुर मुख्यमंत्री हा. तर त्याच्यामुळे मला वाटतं आता देवेंद्र फडणवीस त्या याला पोहोचलेले आहे. पण अर्थातच समजा ते मुनगंटीवार हा त्यांचा एक शत्रुत्वाचा भाग असेल,
तर एखाद्या शत्रूला पूर्णपणे संपवून हे ठेवल्याशिवाय ते ते राहणार नाही. तर त्याच्यामध्ये हा एक भाग असू शकतो का त्या ह्याच्यातला. पण राजकीय परिपक्वता बघता तो त्याच्यामध्ये नसावा. पण निश्चितपणे की मुनगंटीवारांना जे मंत्रिपद मिळालं नाही या नवीन मंत्रिमंडळात, तो तो एक चर्चेचा भाग होता, कारण त्यांची कारकीर्द मंत्री म्हणून अतिशय चांगली राहिली होती. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता तो एक मतभेदाचा भाग असू शकतो. नक्कीच सर. मुनगंटीवार ह्यांचं राजकारण पुढं कुठल्या अंगाने कुठल्या वळणाने जाणार हे बघणं भविष्यात फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण घटना अनेक घडतात. मग विधानसभेत मुनगंटीवारांनी वारंवार सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारलेले असणो, किंवा विधानसभेला जेव्हा ते आले होते तेव्हा बातमी अशी मिळते की ते त्यांच्या भाजप कार्यालयात गेले सुद्धा नाहीत. त्यानंतर आता जोरगेवारांशी त्यांचा असलेला संघर्ष, हंसराज अहिरांविरुद्ध त्यांची असलेली नाराजी, आणि फडणवीसांच्या काकूंनी त्यांचे टोचलेले कान, हे सगळे गोष्टींचा जर कनेक्टिंग डॉट्स केले तर विदर्भात नवं राजकारण बघायला भविष्यात नक्कीच मिळेल. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि अत्यंत मोलाची आणि उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल तुमचं देखील खूप खूप आभार. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की विदर्भात होऊ घडलेल्या या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि द पॉलिटिक्सचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.